काय म्हणत ते मुलांना तुम्ही? नो टीचर. आवाज नाही येत रे मला. काय नो बोलताय? टीचर. माझा आवाज येतोय? येस मॅम. येस मॅम येतोय. माझा आवाज येतोय का? येस मॅम येतोय. आवाज येतोय माझा? कोणीतरी रिप्लाय येस करा मॅम प्लीज. येतोय. येस मॅम येतोय. मला आवाजच येत नाही. आवाज येतोय माझा? येस मॅम. येस मॅम. मी परत जॉईन करते. आवाज येतोय? येस मॅम. हा, काय म्हणत होते तुम्ही? नो टीचर, काय नाही. अच्छा, बरं. कृष्णा. आज कोणता वेगळा क्लास होता का तुमचा? टीचर मॅडमांनी लिंक मध्ये प्रमोद सरांचं नाव लिहिलं होतं ना, इतिहासचा क्लास होता. अच्छा अच्छा. मग तुम्ही जॉईन झाल्या ना, त्याच्यामुळे कन्फ्युज झालं. कारण आम्हाला पाठवलेलं त्याच्यामध्ये माझंच आहे लेक्चर. हो टीचर, प्रमोद सरांचा होता क्लास. ओके. तुम्हाला टाइम टेबल पाठवतात का वीकली? हो मॅम, पाठवता. अच्छा अच्छा. ओके ओके. कदाचित ते नसतील आज, म्हणून मग मला दिलं असेल मे बी. हो. येस ठीक आहे. मॅम. काल आपण काय शिकलो? काल आपण सगळे फॉर्म्युलाज बघितले. सिलेंडर, क्युबॉइड बघितलं, क्यूब बघितलं आणि सिलेंडर. या तिघांचे पण आपण फॉर्म्युलाज बघितले सगळे, है ना. क्युबॉइड, क्यूबचे सरफेस किती आहे, त्यानंतर त्यांचा सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया, त्यानंतर सिलेंडरचा कर्व्ह सरफेस एरिया, त्यानंतर सगळ्यांचे टोटल सरफेस एरिया, हे सगळं आपण बघितलं. बरोबर आहे, है ना. येस हो मॅम. मॅम. आता आपल्याला ते जे आपण फॉर्म्युलाज बघितले, त्या फॉर्म्युलाज वरून आपल्याला आता पहिली जी प्रॅक्टिस सेट आहे ती आपण बघायची. क्युबॉइडला किती सरफेसेस असतात सांगितलेलं? क्युबॉइडला 4. इष्टिकाची तिला सरफेस किती क्युबॉइडला? 6. मॅम 6. 6 सरफेसेस असतात, है ना. आणि 6च्या 6 फ्लॅट आणि रेक्टँग्युलर असतात, म्हणजे सपाट आणि आयताकृती असे असतात 6च्या 6 सरफेस. त्यानंतर क्यूब म्हणजे घनाचे किती असतात सरफेसेस? मॅम 6. 6 मॅम. 6. ते 6चे 6 सपाट असतात, फ्लॅट आणि स्क्वेअर शेपचे असतात. बरोबर आहे, 6च्या 6 सरफेस. येस मॅम. आणि नंतर आहे सिलेंडर म्हणजे वृत्तचित्र. 3 मॅम. वृत्तचितीला किती मॅम सरफेसेस असतात? 3. 3. त्याच्यातले 2 आहेत ते सपाट वर्तुळाकृती असतात, 2, वरचा आणि तळाचा. ते सपाट वर्तुळाकृती आहे, आणि मधला जो भाग आहे तो कर्व्ड असतो, म्हणजे वक्र भाग असतो, म्हणून ते वक्र पृष्ठभाग असतात.
वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे तिन्ही पृष्ठभागांचा टोटल सरफेस एरिया म्हणजे जेवढे 3 सरफेसेस आहेत त्याचा एरिया असतो. आता क्युबॉइडचा पण टोटल सरफेस एरिया म्हणजे टोटल 6 सरफेसेसचा एरिया असतो. क्यूबचा टोटल सरफेस एरिया म्हणजे त्याचे 6 सरफेस आहेत त्याचा एरिया असतो. आणि क्युबॉइड आणि क्यूबचा लॅटरल सरफेस एरिया असतो म्हणजे उभे पृष्ठफळ असतं म्हणजे जे उभे 4 जे सरफेसेस आहेत त्यांचा एरिया येतो. आणि सिलेंडर मध्ये कर्व्ड सरफेस एरिया असतो म्हणजे त्याचा जो मधला कर्व्ड पार्ट आहे त्याचा एरिया येतो. बरोबर आहे. हो मॅम. येस येस मॅम. मॅम. आता याचे फॉर्म्युला जे ते परत आपण एकदा सगळे बघणार आहोत. पहिला इष्टिका चितीचे आपण सगळे फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ करायला सांगितलेले. हे इष्टिका चिती आहे. मॅम 3. त्याचे 3 फॉर्म्युला दिलेले. पहिला कोणता दिलेला? लॅटरल सरफेस एरिया. एरिया. लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय? मॅम आपण याला व्हर्टिकल सरफेस एरिया पण म्हणू शकतो ना? उभ्या पृष्ठाचे कोणता? क्षेत्रफळ. एरिया काय व्हर्टिकल म्हणू सरफेस एरिया. एरिया ऑफ हा, वर्टिकल मॅम. हा व्हर्टिकल सरफेस एरिया बरोबर. लॅटरल व्हर्टिकल. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. याचा फॉर्म्युला काय दिलेला मी तुम्हाला? 2 2 into 2L plus B multiply H. 2 ब्रॅकेट L प्लस B इंटू H. H. किंवा हे 2H ब्रॅकेट L प्लस B लिहिलं तरी चालेल. असं लिहिलं तरी चालेल. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड 2 into LB plus LB plus BH plus HL. LH. त्यानंतर व्हॉल्यूम आहे. हे तुम्हाला सगळे दिलेले फॉर्म्युलाज पहिल्याच पेजवर आहेत है ना. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. Yes हो ma'am. मॅम. L multiply B multiply H. L इंटू B इंटू H. त्यानंतर क्यूबचे फॉर्म्युलाज आहेत. हे फक्त बघून नाही सांगायचं, आपले पाठ पाहिजेत फॉर्म्युला Yes सगळे. ma'am. आम्ही मॅम. फॉर्म्युले पाठ मॅम. क्यूब मध्ये त्याचा पण व्हर्टिकल सरफेस एरिया आहे. 4L square. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब 4L स्क्वेअर. त्यानंतर टोटल सरफेस Total एरिया surface area of cube. स्क्वेअर मॅम 6L स्क्वेअर. 6L स्क्वेअर. आणि व्हॉल्यूमचा आहे व्हॉल्यूम ऑफ L क्यूब L cube. L क्यूब मॅम. L क्यूब. आणि त्यानंतर आहे सिलेंडर आपल्याकडे. ही रेडियस असते. दोन्ही सर्क्युलर जे सरफेस आहे त्याची रेडियस सेम असते आणि ही मधली हाईट असते. त्याच्यामध्ये पहिला आहे कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 pi RH. 2 pi RH. त्यानंतर टोटल सरफेस एरिया 2 pi R into R plus R H. into R plus H. ऑफ सिलेंडर 2 pi R ब्रॅकेट R प्लस H किंवा H प्लस R लिहिलं तरी चालेल. आणि व्हॉल्यूम आहे नंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर H मॅम. pi R स्क्वेअर H. pi R स्क्वेअर H. ठीक आहे. H. आता नेहमी लक्षात ठेवायचं एरिया आणि व्हॉल्यूम दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एरिया म्हणजे फक्त सरफेसचा वरचा जो सरफेसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. व्हॉल्यूम म्हणजे तुम्ही आतमध्ये त्याच्यामध्ये किती गोष्ट ठेवू शकता ते व्हॉल्यूमशी रिलेटेड. म्हणजे एखाद्या अशा वृत्ताची ती सिलेंड्रिकल कॅपॅसिटी सुद्धा म्हणू शकतो ना व्हॉल्यूमला कॅपॅसिटी. बरोबर. हो कॅपॅसिटी पण म्हणता येते. ठीक आहे. क्षमता. म्हणून व्हॉल्यूमचं युनिट जे आहे ते वेगळं आहे. क्युबिक सेंटीमीटर किंवा क्युबिक मीटर किंवा सेंटीमीटर क्यूब मीटर क्यूब असं आपण व्हॉल्यूमला युनिट देतो. आणि हे जे एरियाज आहेत त्याला सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर असे एरियाचे युनिट आहे. हे आपण एरिया जर आपण शोधला तर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर
आणि याला क्युबिक सेंटीमीटर किंवा क्युबिक मीटर. क्युबिक म्हणजे काय, तर क्यूब असतो. सेंटीमीटर असं लिहिलं, सेंटीमीटर क्यूब लिहिलं, किंवा मीटर मध्ये जर दिल्या असतील डायमेन्शन तर मीटर क्यूब. सेंटीमीटर मध्ये जर डायमेन्शन म्हणजे काय, रेडियस, हाईट किंवा लेंथ, ब्रेथ जर सेंटीमीटर दिल्यात तर व्हॉल्यूम जो आहे त्याचं युनिट सेंटीमीटर क्यूब लिहायचं, आणि जर मीटर मध्ये दिलं तर मीटर क्यूब लिहायचं. आणि एरियाचं नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर एरियासाठी युनिट आहे. मग तो कुठला पण एरिया असू दे, म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया असू दे, कर्व्ड सरफेस एरिया असू दे, टोटल सरफेस एरिया आहे ना. तो एरिया म्हटल्यानंतर त्याचं युनिट एकतर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, आणि जर तुमचे डायमेन्शन मीटर मध्ये दिलं तर मीटर स्क्वेअर. कळलं? हे युनिट आहेत, हे एरियाचं युनिट आहे, Yes, ma'am. हे व्हॉल्यूमचं युनिट आहे. कळलं? कळलं? येस मॅम. Yes, ma'am. कळलं मॅम. आता आपण पुढची एक्सरसाइज बघणार. पहिलं काय दिलंय बघा, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. आता याच्यातली काही गणितं सोपी आहेत जी तुम्ही पण सोडवू शकता. पहिलं समजे दिलंय ते काय दिलंय, लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ क्युबॉइड शेप बॉक्स ऑफ मेडिसिन. औषधाचा एक बॉक्स आहे, त्याचा जो आकार आहे तो क्युबॉइडल आहे. क्युबॉइडल शेपचा औषधांचा बॉक्स आहे. तर त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट त्या बॉक्सची 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली, क्रमाने. म्हणजे ही एल आहे, ही बी आणि ही एच आहे. लेंथ, ब्रेथ आणि हाईट अशी क्रमाने दिलेली आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द सरफेस एरिया. फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती पुटअप कराव्या लागतील. हा, तुम्हाला फक्त व्हर्टिकल सरफेस एरिया काढायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस आणि टोटल सरफेस एरिया. ठीक आहे, याच्यामध्ये मी टोटल सरफेस एरिया काढून दाखवते आणि दुसरा जो व्हर्टिकल सरफेस एरिया आहे तो तुम्ही शोधा. ठीक आहे, मग त्या क्युबॉइडचा टोटल लेंथ, ब्रेथ, हाईट तुम्हाला दिलेली आहे. लेंथ तुम्हाला 20 दिलेली आहे सेंटीमीटर, ब्रेथ तुम्हाला माझ्या मते 12 सेंटीमीटर, आणि हाईट जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे ना. मग इथे सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस असं दिले तर असंच लिहूया. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, टोटल सरफेस 2 into L plus B multiply H. सरफेस एरिया ना काढणार आहे. टोटल सरफेस एरिया बोलली ना मी तुम्हाला, काढूया. आणि मी हे लिहिताना व्हर्टिकल ऑफ क्युबॉइड, टोटल सरफेस एरियाचा 2 फॉर्म्युला. into L plus B multiply B plus H multiply LH. LB प्लस BH प्लस LH. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन आहे, परत मल्टिप्लिकेशन. पहिला LB आहे, LB म्हणजे L इंटू B आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे यांच्यामध्ये है ना. मग पहिला L इंटू B करायचं म्हणजे 20 इंटू 12 करायचं. ब्रॅकेट प्लस B इंटू H म्हणजे 12 into 10. 12 into plus 10, ma'am. प्लस नाही, इंटू 10, 12 इंटू 10. BH हे LB आहे, LB म्हणजे L इंटू B आहे, प्लस मध्ये मी प्लस टाकलंय, प्लस हो मॅम. B इंटू H आहे, आणि नंतर L इंटू H आहे. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. 20 इंटू 12 किती होतात, 240. 114. 240 प्लस 12 10 जा 120 120. प्लस 200. आणि 200. आता यांची ऍडिशन करा. 0 येईल, 6 येईल, 5. बरोबर आहे Yes, हो ma'am. मॅम. की 460, 560 बरोबर. तिथं 3
हा बरोबर आहे मॅम. आता यांचं मल्टिप्लिकेशन 1120 याचं युनिट काय देऊया? centimeter square. सेंटीमीटर स्क्वेअर, कारण एरिया आहे ना आणि तुमचे जे Yes, डायमेन्शन ma'am. आहे ते सेंटीमीटर मध्ये आहेत, LBH, त्यामुळे हो. सेंटीमीटर Square. आता त्याचं व्हर्टिकल सरफेस एरिया पण शोधायचा आहे, पण तो तुम्ही फाइंड आउट करायचा. ठीक आहे, ओके हो मॅम. मॅम. येईल ना? येस मॅम. हो मॅम. हा, आता सेकंड क्वेश्चन काय दिलाय? टोटल सरफेस एरिया ऑफ अ बॉक्स ऑफ अ क्युबॉइड शेप इज 500 स्क्वेअर युनिट. आता ही युनिट मध्ये दिले म्हणजे ते ना सेंटीमीटर आहे ना मीटर आहे, फक्त युनिट असं काहीतरी आहे असं आपण अज्युम करायचं. म्हणजे हा जो आहे 500, तो 500 काय दिलेला आहे आपल्याला? 500 स्क्वेअर युनिट काय दिलेला आहे? टोटल Unit, ma'am. सरफेस एरिया 500 स्क्वेअर युनिट जो दिलाय ना, ते काय दिलेलं आहे आपल्याला? 500 स्क्वेअर युनिट काय आहे? मॅम सरफेस टोटल एरिया सरफेस एरिया क्युबॉइड. ऑफ बॉक्स. हा, बॉक्सचा जो क्युबॉइड शेपचा आहे, म्हणजे एक बॉक्स आहे हो त्याचा मॅम. टोटल सरफेस एरिया आहे ज्याचा आकार क्युबॉइडल आहे. इट्स ब्रेड्थ अँड हाईट इज 6 युनिट अँड 5 युनिट रिस्पेक्टिव्हली. त्याची ब्रेड्थ दिली आणि हाईट दिली, बी आणि एच दिलेली. ब्रेड्थ 6 युनिट आहे आणि हाईट 5 युनिट आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट बॉक्स. आता कोणत्याही फॉर्म्युलामध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यातल्या कुठल्या तरी, आता समजा आता ह्या टोटल सरफेस एरिया दिलेला आहे, तर टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युलामध्ये टोटल 4 गोष्टी आहेत. एक एरिया, दुसरं लेंथ, ब्रेड्थ आणि तिसरं काय आहे? हाईट. हाईट. हा, Height, 4 ma'am. गोष्टी दिली. या 4 मधल्या मगाशी आपल्याला 3 दिल्या होत्या. कोणत्या 3 दिलेल्या? एल दिलेला, बी दिलेला, एच दिलेला मगाशी. आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा होता, बरोबर आहे? 3 Yes, ma'am. कोणत्याही हो, ma'am. गोष्टी आपल्याला देणार आणि चौथी आपल्याला शोधायची असते. आता पण तुम्हाला 3च दिलेले आहेत, पण आता देताना त्यांनी एरिया दिलाय, ब्रेड्थ दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ. लेंथ आहे ना. तर लेंथ दिली तर फॉर्म्युला तर तोच वापरायचा, कारण टोटल सरफेस एरिया गिवन आहे, फॉर्म्युला तोच. येस मॅम. फक्त व्हॅल्यू ज्या पुट डाऊन करायच्या त्या बरोबर ज्याच्या त्याच्या जागेवर जे दिलेलं आहे ते तिथे पुट डाऊन करायचंय. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडल बॉक्स, क्युबॉइड शेपचा Two बॉक्स जो आहे 500 into स्क्वेअर. हा, थांबा, आधी मी लिहून घेते काय काय दिलंय मला. त्यानंतर ब्रेड्थ दिलेली आहे, ब्रेड्थ तुमची 6 युनिट आहे आणि एच जी आहे ती 5 युनिट आणि आपल्याला एल शोधायचा आहे. ठीक आहे, आता मी फॉर्म्युला तोच वापरणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडल बॉक्स. क्युबॉइडल म्हटल्यानंतर क्युबॉइडचाच एरियाचा फॉर्म्युला वापरणार आहे, एल बी प्लस बी एच प्लस एल एच. आता मला एरिया दिलाय बघा, एरिया हा दिलेला आहे, मग त्याच्या जागेवर ती व्हॅल्यू टाकायची, कारण एरिया मला गिवन आहे. आता मग या लेफ्ट साइडला एरिया आहे, मध्ये हे इक्वल टूचं साइन आहे, इकडे एरिया आहे, तो एरिया 500 आहे, तो मी लेफ्टला पुट डाऊन करणार, बरोबर आहे. येस मॅम. 2 ब्रॅकेट एल बी. एल मला दिलेला आहे का? नाही मॅम. मग एलच्या जागेवर एल Ma'am. लिहायचं. बी दिलेला आहे, येस मॅम. 6. तर पहिला आपण ब्रॅकेट लिहूया, एल इंटू 6 येणार, बरोबर आहे. येस प्लस बी एच 6 6 plus multiply 6 5. multiply 5. 2 एल इंटू 6 प्लस 6 इंटू 5 प्लस एल आहे इथे परत एल इंटू L 5. multiply 5. तर इथे 500 ते 2. आता मी हे सगळे मल्टिप्लाय करून घेते. एल इंटू 6 6L. म्हणजे 6L. 6L. 6L.
प्लस 6 5 जा 30 30. प्लस 5L Five. येणार. आता इथे 502. आता हा 2 आहे ना, तो 2 तुम्ही डायरेक्टली इकडे लेफ्टला पण नेऊ शकता पाहिजे तर. येस म्हणजे मॅम, तो अपॉन मध्ये लिहू शकतो आपण. कारण तो बाहेर आहे ना ब्रॅकेटच्या, म्हणजे पूर्ण Yes, ma'am. ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे. हा 2 आहे ना, हा पूर्ण ब्रॅकेटला इथे मल्टिप्लाय, असं नाही की एका टर्मला आहे, पूर्ण ब्रॅकेटला आहे. त्यामुळे तो तुम्ही लेफ्टला नेलात तर तो काय होईल, लेफ्टला आल्यानंतर राईटला मल्टिप्लाय आहे, तो लेफ्टला आला तर तो डिवाइड होतो. Divided. आणि इकडे राहील 6L प्लस 30 प्लस 5L. हा 2 मी डिवाइड केला इकडे घेऊन. आता इथे 2 ने डिवाइड केल्यावर किती राहील, 500 डिवायडेड बाय 2 250. 250. 250. अडीचशे. इथे 6L आणि 5L ऍड होतील. हा 30 नाही त्याच्यात ऍड होणार कारण याच्याबरोबर L नाहीये. 6L आणि 5L ऍड होणार. 11 11L प्लस 30. 30. आता जसं आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करतो, म्हणजे एक व्हेरिएबल असतं आपल्या इक्वेशन मध्ये, जसं आता 3x प्लस 2 इज इक्वल टू 20 असं समजा इक्वेशन आहे, तर आपण x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो तसं हे इक्वेशन आलेलं आहे. एल साठी सॉल्व्ह करायचं. एल साठी सॉल्व्ह करताना जसं आपण हे इक्वेशन एक्स साठी सॉल्व्ह करतो, आधी +2 तिकडे नेतो, मग ते मायनस होतं आहे ना, मग 3 ते एक्स बरोबर मल्टिप्लाय, मग ते डिवाइड होतं, तसंच करायचं. फक्त आता एल जो आहे तो कोणत्या साईडला आहे, उजव्या. राईट साईडला आहे. आता राईट साईडला बाकी जे जे आहे ते लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं. पहिलं काय शिफ्ट करणार लेफ्टला, 11L. नाही 11L नाही, आधी आधी हे 30 प्लस 30. 11 मल्टिप्लाय आहे त्याच्याबरोबर एल बरोबर, मल्टिप्लाय वाला टर्म जसं मगाशी मी सांगितलं असं असेल तर आधी तुम्ही काय करणार, एक्स लेफ्टला आहे तर एक्स इथे आधी, हा 2 जो आहे तो तिकडे नेणार आधी आपण. 2 तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. मायनस होतो. 3x 20 मायनस 2 18 येणार. आणि आता हा 3 मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय जो नंबर असतो तो नंतर लास्टला नेऊन डिवाइड करायचा असतो. 18 डिवायडेड बाय 3 म्हणजे x ची व्हॅल्यू 6 येणार आहे. सेम तिथे इथे एल साठी पण हे सॉल्व्ह करायचं. पण एल तुमचा आता राईटला आहे, मग तो राईटला ठेवायचा आणि राईट बरोबर जे जे आहे दुसरं ते लेफ्टला शिफ्ट करायचं. पहिला कोणाला शिफ्ट करायचं, लेफ्ट साईडला. जो 30. प्लस वाला आहे तो तो इकडे आला की तो -30 होणार आणि राईट साईडला काय शिल्लक राहील, 11L. 11L. आता यांचं सबट्रॅक्शन किती येतं, 250 मायनस 30 220. 420. इथे 11L. आता 11 काय करायचं, तिकडे नेऊन डिवाइड करायचे. डिवाइड है ना, मग एल इथेच राहणार आणि इथे 11 डिवाइड होणार. 11 1 जा 11 2 जा 20 आणि 0. 20. म्हणजे एल जे आहे ते 20 युनिट्स आले तुमचे. युनिट मध्ये दिलाय ना बाकी, मग हे पण युनिट मध्ये लिहायचं. कळलं, येस मॅम. सगळ्यांना कळलं. Yes, येस. बाकीची मुलं कुठे गेली आता, मग असे सगळे बोलत होते. आता थर्ड वाला तुम्ही सॉल्व्ह करायचं, कारण ते फक्त तुम्हाला सिम्पली वर्टिकल सरफेस एरिया काढायचा आणि टोटल सरफेस एरिया काढायचा क्यूबचा, है ना. येईल, थर्ड वालं गणित. साइड ऑफ अ क्यूब, क्यूबची साइड दिली. आता क्यूबची साइड ही आहे तर लेंथ ब्रेथ हाईट आपण एलच घेतो, म्हणजे एल 4.5. तर वर्टिकल सरफेस एरिया, find the surface area of all vertical faces and total surface area of cube find out करायचं. वर्टिकल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे क्यूबचा, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब
4L². एल तुम्हाला दिलेलं आहे. एल किती दिलंय? 4.5. एल म्हणजे त्या क्यूबची साईड जी आहे ती किती दिलेली आहे? 4.5. 5. एल जे आहे थर्ड सम आहे आपला. एल 4.5 सेंटीमीटर. आता आपल्याला वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब 4L² फाइंड आउट करा आणि मला सांगा 4L² म्हणजे 4 इंटू L² म्हणजे 4.5 इंटू 4.5. आता युनिट्स मध्ये 5 असेल तर त्याचं कधी कसा आपण स्क्वेअर करायचं ते आपल्याला माहित आहे. 5 चे 25 लिहायचे आणि हा जो 4 आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. माहित आहे का तुम्हाला युनिट्स मध्ये 5 असेल तर स्क्वेअर कसा करायचा? आता 4.5 म्हणजे 45 आहेत असं कन्सिडर करा. 5 चा स्क्वेअर लिहायचा 25 आणि इकडचा जो डिजिट आहे त्याच्या पुढचा डिजिट घ्यायचा. आता 4 च्या पुढे काय येतं? काय टीचर? बरं करा मल्टिप्लिकेशन. इथे मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 4.5 इंटू 4.5. टीचर 81. टीचर 81. हा बाकीची कुठे गेली मुलं? थोडं माझं नेट अटकतंय म्हणूनच. काय झालं? डाटा संपला? नाही नेट अटकतंय म्हणून. 81 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरिया असंच आहे, फक्त 6L² आहे. ते तुम्ही फाइंड आउट करायचं. ठीक आहे. हो मॅम. फोर्थ वाला Yes, सम. ma'am. फोर्थ मध्ये काय दिलंय? फोर्थ मध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे. जसं दुसरं गणित होतं ना, दिलेलं ना, आता क्यूब दिलेला. आता टोटल क्यूबचा जो टोटल सर सरफेस एरिया आहे, टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे क्यूबचा, त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युलामध्ये किती गोष्टी आहेत? म्हणजे काय काय आहे त्या फॉर्म्युलामध्ये? टोटल सरफेस एरिया 6L दोनच स्क्वेअर. गोष्टी. नाही नाही, हा पण दोन त्या फॉर्म्युलामध्ये दोनच गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? जशा टोटल सरफेस एरिया, हा एल आणि टोटल सरफेस एरिया, या दोनच गोष्टी आहेत. बाकी तर 6 जो आहे तो कॉन्स्टंट नंबर आहे. आता जसा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडचा मगाशी मी सांगितलं की टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एकूण 4 गोष्टी आहेत. एक टोटल सरफेस एरिया, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. आता इथे क्यूबच्या फॉर्म्युलामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक टोटल सरफेस एरिया आणि एल. मग याच्यावरून मला आधी एल मिळेल. मग तुम्हाला शोधायला काय सांगितलंय? एल नाही काढायला सांगितलंय, पण फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब. व्हर्टिकल फेसेसचा एरिया काढायला सांगितलंय. व्हर्टिकल फेसेसचा एरियासाठी आपल्याला एल काढावा लागेल आणि एल काढून मग आपण व्हर्टिकल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरू शकतो. बरोबर आहे? नाही कळलं? Yes. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. टोटल सरफेस एरिया काय दिलेला आहे क्यूबचा? 5400. 5400. स्क्वेअर काय दिले? स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आपल्याला शोधायला काय सांगितलंय? व्हर्टिकल सरफेस एरिया शोधायला सांगितलं.
हे आपल्याला शोधायचं. पण आता डायरेक्ट व्हर्टिकल सरफेस एरिया नाही मिळणार, कारण व्हर्टिकल सरफेस एरिया पण 4L² आहे. जोपर्यंत एल नाही मिळत तोपर्यंत हे नाही मिळणार. मग आधी एल शोधूया, आणि एल शोधण्यासाठी टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6L². आता इथे टोटल सरफेस एरिया दिलेला आहे, तो इथे ठेवायचा 5400, आणि इकडे 6L². इथे L² तसाच ठेवायचा आणि इकडे 6 डिवाइड करायचं. बरोबर आहे? येस मॅम. 6 9 जा, म्हणजे L² तुमचा 900 आला. L² 900 असेल तर L किती असेल? 30 30. 13. 13 ma'am. आता इथे 900 आहे म्हणून आपल्याला लगेच माहित पडलं. आता समजा वेगळा नंबर असता कोणता, है ना, तर त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायला लागलं असं. बरोबर आहे? Ma'am. बरोबर. येस मॅम. मग काय करायचं माहिती काय, एक आयडिया करायची. तसं पण आपल्याला काय एल नाही शोधायला सांगितलं, आपल्याला काय सांगितलंय व्हर्टिकल सरफेस एरिया, आणि व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये L² आहे ना, 4L². मग हो, L² जो आहे तो ऍज इट इज, ही व्हॅल्यू ऍज इट इज L² जागी ठेवली तरी पण चालेल, त्याचा स्क्वेअर रूट घेण्याची गरज नाहीये. कळते का मी काय बोलली? जर तुम्हाला एल शोधायला सांगितलं असेल ना, तर मग तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. पण जर तुम्हाला व्हर्टिकल सरफेस एरिया फाइंड आउट करायचे, तर व्हर्टिकल सरफेस एरियासाठी L² ऑलरेडी त्या फॉर्म्युलामध्ये आहे, आणि L² आपल्याला मिळालेलं आहे. डायरेक्ट व्हॅल्यू इथे पुट डाऊन केली L² ची तरी चालेल. म्हणजे 4 इंटू L² ची डायरेक्ट व्हॅल्यू इथे पुट डाऊन करा. किती येणार? इथे किती लिहू? 30. नाही, डायरेक्ट L² मिळालंय ना आपल्याला. इथे मग 30 घेऊन मग 30 इंटू 30 करावं लागेल, म्हणजे परत 900च येणार आहे. त्यापेक्षा डायरेक्ट L² ची पुट डाऊन करायची. नाही कळलं मी काय बोलली? कळालं टीचर. म्हणजे L इंटू L करणार ऑलरेडी आपण केलेलं आहे. L² आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, मग तोच तर तिथे येणार आहे ना L². येस मॅम. नाही समजलं? म्हणजे जरी तुम्ही L ची 30 टाकली तर 30 इंटू 30 तेवढेच होणार आहे, किंवा डायरेक्ट 900 टाकली तरी पण चालेल, कारण ऑलरेडी L² 900 आहे. येस मॅम. सोपी गणित आहेत खूप. बरोबर? Yes ma'am. येस मॅम. आता 5th वाला बघा. फिफ्थ वाला सम मध्ये व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड. आता व्हॉल्यूमची गणित आली आहे, सरफेस एरियाची संपली. आता व्हॉल्यूमशी रिलेटेड आहेत सम्स. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला आहे 34.50 क्युबिक मीटर. हा व्हॉल्यूम दिलेला आहे. कशाचा? क्युबॉइडचा व्हॉल्यूम दिलाय. क्युबॉइड, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला आहे. त्यानंतर ब्रेड्थ आणि हाईट ऑफ द क्युबॉइड इज 1.5 मीटर. 1.5 मीटर and 1.15 मीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड इट्स लेंथ. म्हणजे आता व्हॉल्यूम दिलेला आहे. मगाशी पण एक गणित असंच होतं, पण त्याच्यामध्ये टोटल सरफेस एरिया दिला होता क्युबॉइडचा, आणि ब्रेड्थ दिली होती आणि हाईट दिली होती, आणि त्याच्यात पण आपण लेंथ फाइंड आउट केलं होतं. सेकंड वाला क्वेश्चन. बरोबर आहे? सेकंड वाल्यामध्ये टोटल सरफेस एरिया गिवन होता आपल्याला, आणि ब्रेड्थ आणि हाईट गिवन होती, आणि लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. आता फक्त फरक काय आहे? व्हॉल्यूम दिलाय क्युबॉइडचा, ब्रेड्थ दिले आणि हाईट दिली, आणि लेंथ फाइंड आउट करायची. बरोबर की नाही? हो मॅम. येस मॅम. तर आपण बघूया काय काय गिवन आहे ते लिहायचं इथे. पहिलं तर व्हॉल्यूम गिवन आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज 34.50 क्युबिक मीटर, म्हणजे मीटर क्यूब असं दिलेलं आहे. आणि लेंथ, सॉरी लेंथ नाही गिवन आहे, ब्रेड्थ दिलेली आहे. ब्रेड्थ
1.5 मीटर आहे आणि हाईट जी आहे ती 1.15 मीटर आहे. बरोबर आहे. आणि लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लेंथ फाइंड आउट करायची. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे? L multiply B multiply H. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम गिवन आहे बघा, ही दिलेलं आहे. लेफ्ट साइडला व्हॉल्यूम आहे, ते दिलेली आहे व्हॅल्यू. मग ती व्हॅल्यू इथे लेफ्ट साइडला टाकायची. एल दिलेला नाहीये, एलच्या जागेवर एल लिहायचा. बी आणि एच पण दिलेले. आता व्हॉल्यूम जो दिलाय तो 34.50 दिलेला आहे. बरोबर आहे. मग मी व्हॉल्यूमच्या खाली त्याची व्हॅल्यू टाकली. एल मला गिवन नाहीये, तो एल येणार. बी 1.5 आहे आणि एच जो आहे तो 1.15. बरोबर आहे. Yes, ma'am. आता इथे एल जो आहे तो राईट साइडला आहे आणि एल बरोबर दोन्ही नंबर जे आहेत ते मल्टिप्लाय आहेत एल बरोबर. हे दोन्ही नंबर मल्टिप्लाय, कोणताच ऍड वगैरे नाहीये, प्लस नाहीये. त्यामुळे दोन्ही नंबर मी जर लेफ्टला नेले तर दोन्ही नंबर काय होणार आहेत? Divide. डिवाइड होणार. इकडे ऑलरेडी लेफ्टला 34.50 आहे, ते लिहून घ्यायचे आणि खाली डिवाइड होणार 1.5 इंटू 1.15. ठीक आहे. आता इथे खूप कॉम्प्लिकेटेड असं तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणता येणार नाही, ते सोपं करता येतं. कारण कॉम्प्लिकेटेड का बोलली मी? कारण तिथे खूप सारे डेसिमल पॉइंट आहेत. तर ते पॉइंट घालवायचे आपल्याला. पॉइंट घालवले की मग आपल्याला डिव्हिजन तर करता येतं, नॉर्मल डिव्हिजन. तर पॉइंट घालवण्यासाठी काय करायचं माहितीये का? हेचे पॉइंट्स आपण घालू शकतो न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून. त्याच्यासाठी काय करायचं? न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर किती टोटल डिजिट्स आहेत ते बघायचे आणि डिनॉमिनेटर मध्ये पण बघायचे. न्यूमरेटर मध्ये किती डिजिट्स आहेत, अंक किती आहेत, दशांश चिन्हानंतर पॉइंट नंतर किती अंक आहेत, कोणते नाही विचारलं, किती आहेत टोटल? 2. 2 आहेत. आणि डिनॉमिनेटर मध्ये किती आहेत पॉइंट नंतर टोटल डिजिट्स अंक? 2. 2. 2 नाही, इथे पण आहे ना एक. हा बघा ना, इथला एक, याचा एक आणि याचे 2. 2. 3. पॉइंटच्या पुढे, पुढे, इकडे नाही, लेफ्टला नाही, राईटला, इकडे फ्रॅक्शन मध्ये. नेहमी डेसिमल नंबर जो असतो त्याचा लेफ्ट साइडचा पोर्शन हा काय असतो? होल नंबर असतो लेफ्टचा. तिकडे नाही बघायचं. राईटचा जो असतो तो फ्रॅक्शन असतो. मग टोटल किती डिजिट्स आहेत पॉइंट नंतर? 3. डिनॉमिनेटर 3 आहेत आणि न्यूमरेटर मध्ये किती आहेत? 2. आता या सगळ्यांचं जर मला पॉइंट घालवायचं असेल तर मी काय करणार माहितीये का? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही मध्ये पॉइंटच्या पुढचे जे डिजिट्स आहेत ते सेम आले पाहिजे, इक्वल आले पाहिजेत, इक्वल नंबर ऑफ झाले पाहिजेत, नंबर त्यांचा इक्वल झाला पाहिजे. आता खाली 3 आहेत डिजिट, वरती 2च आहेत. मग मी काय करेन, इथे आणखी एक 0 वाढवेल. एक 0 वाढवला की मग 3 होतील. बरोबर आहे. हो मॅम. आता मी काय करू शकते, वरती पण 3 डिजिट झाले पॉइंट नंतर आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 3च आहेत आता. मग आता मी सगळ्यांचे पॉइंट मी आता काढून टाकू शकते. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम नंबर ऑफ प्लेसेस होतात, डेसिमल प्लेसेस, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये डेसिमल प्लेसेस म्हणजे डेसिमल पॉइंटच्या पुढचे जे प्लेसेस आहेत ते जर इक्वल झाले वरती आणि खाली तर सगळ्यांचे तुम्ही डेसिमल पॉइंट म्हणजे तुम्ही काढून टाकू शकता, रिमूव्ह करू शकता. मग तो पूर्ण नंबर मी लिहिणार विदाउट पॉइंट. हा 0 आता घ्यायला लागणार आहे इथे, कळतं का? Yes, ma'am. इथे 15 आणि इथे 115. आता इथे 5 ने डिवाइड होतं, आपण डिवाइड करायचं. नॉर्मल डिव्हिजन आपण जसं 5 ने करणार. आता याला पण 5 ने जातो, याला पण 5 ने. एक नंबर न्यूमरेटर मधला, एक डिनॉमिनेटर. न्यूमरेटर मध्ये तर एकच नंबर आहे, खाली तुम्हाला 2 ऑप्शन आहे. तर मी 15 आणि या वरच्या नंबरला 5 ने डिवाइड करते. इथे किती लिहू? 5. खाली 15 ला 5 ने डिवाइड केलं किती येणार? 5 3. बोला.
18 इथे 23 खाली 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 किती 15 ला 5 ने डिवाइड करायचं, याला पण 5 ने करायचंय. 15 ला 5 ने डिवाइड केल्यावर किती आन्सर येणार? किती? 3 3. 15 to 1 3 आणि वरच्याला 5 ने डिवाइड करून किती आन्सर येणार? 34,500. 5 ने डिवाइड करा. फाय 6 सिक्स जा 3 5 9 जा 44. आता परत हा 3 ने याला डिवाइड होईल. 3 ने भाग जाईल याला. 6900 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 आणि 0 0. बरोबर आहे. येस हो मॅम. मॅम. आता इथे तर 1 आला. आता हा 115 आणि 2300 आहे. या दोघांना कशाने डिवाइड होईल? 5 ने जाईल दोघांना, याला आणि याला. 5 ची टेस्ट येते ना, 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 5 ने भाग केव्हा जातो? 5 ने डिवाइड होईल का दोघांना पण? येस मॅम. जाईल ना. मग 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. आणि इथे येईल 5 4 जा 20 5 6 जा 30 आणि 0. आता हे 23 आणि ते 46 आहे बघा. 23 च्या काय आहे? 46. 23 2 जा येतं ना. इथे दोघांना तुम्ही 23 ने डिवाइड करू शकता. 23 1 जा 23 23 2 जा 46 आणि हा 0. आता खाली 1 राहिला आणि वरती काय राहिलंय तुमचं? 20 20. 20 कळलं काय केलं डिव्हिजन? हो मॅम. येस मॅम. 20 भाग मीटर. लावायला तुमचा पॉइंट आधी घालले मग भाग लावायचा. तर बाकीचे आपण उद्या बघायचं का नेक्स्ट लेक्चरला? एवढी Yes, सोडवा. ma'am. इथं झालं. 6वं पण तुम्हाला येईल. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब हॅव्हिंग लेंथ ऑफ एज. एज म्हणजे साईड दिलेली आहे, एल दिलेली आहे आणि त्याचा व्हॉल्यूम काढायचा म्हणजे एल क्यूब घ्यायचा. याचा क्यूब आहे 7.5 इंटू 7.5 इंटू 7.5. टीचर तो मी व्हॉल्यूम. ठीक. टीचर माझं आले आलेलं ना. आहे. 7वा 8वा आपण नंतर बघू. ठीक आहे. Yes. ओके मॅम. ओके मॅम. एवढे सोडवा आणि बाय पाठवा टीचर. फोटो. हो मॅम. येस मॅम. बाय. बाय मॅम. Thank गुड you. नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट. बाय टीचर. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम.